नमस्कार, मी वृषाली पाटील आजची बातमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला आताची महत्त्वाची बातमी। महायुती सरकारचं खाते वाटप जाहीर झालंय। यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडे गृह खातं असणार आहे। फडणवीसांकडे गृहसह ऊर्जा, सामान्य प्रशासन आणि कायदे विभाग हे खाते असणार आहेत। तर उपमुख्यमंत्री शिंदेंकडे नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम खातं असणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुन्हा अर्थ आणि नियोजन खातं देण्यात आलंय। तर फडणवीसांकडे 5 खाती, शिंदेंकडे 3 आणि दादांकडे 2 खाती देण्यात आलेली आहेत। अखेर महायुती सरकारचं खाते वाटप जाहीर। मुख्यमंत्री फडणवीस 5 खात्याचे मंत्री। यामध्ये मुख्यमंत्री, गृहमंत्री, ऊर्जा मंत्री, कायदा मंत्री, माहिती प्रसिद्धी मंत्री, सामान्य प्रशासन हे खातं फडणवीसांकडे। तर उपमुख्यमंत्री शिंदेंकडे 3 खात्यांची धुरा असणार आहे। नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम खातं। तर अजितदादा हे 2 खात्यांचे मंत्री असणार आहेत। यामध्ये अर्थ नियोजन आणि उत्पादन शुल्क हे खातं असेल। इतर नेत्यांना कोणकोणती खाती मिळाली ती पाहूया। चंद्रशेखर बावनकुळेंकडे महसूल, राधाकृष्ण विखे पाटलांकडे जलसंधारण, गोदावरी कृष्णा खोरे, हसन मुश्रीफांकडे वैद्यकीय शिक्षण खातं, चंद्रकांत पाटलांकडे उच्च व तंत्र शिक्षण खातं, गिरीश महाजनांकडे जलसंधारण खाते, गुलाबराव पाटलांकडे पाणी पुरवठा खातं, गणेश नाईकांकडे वन खातं, दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण खातं, संजय राठोड हे माती व पाणी परीक्षण मंत्री असतील, धनंजय मुंडे हे अन्न व नागरी पुरवठा मंत्री असतील, मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास रोजगार मंत्री असतील, उदय सामंत यांच्याकडे उद्योग आणि मराठी भाषा हे खातं आलेलं आहे, जयकुमार रावल यांच्याकडे विपणन आणि राजशिष्टाचार हे खातं देण्यात आलेलं आहे। तर पंकजा मुंडे या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री असतील, अतुल सावे यांच्याकडे ओबीसी विकास आणि दुग्ध विकास हे खातं देण्यात आलेलं आहे, अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास हे खातं देण्यात आलेलं आहे। तर शंभूराज देसाई यांच्या वाट्याला पर्यटन आणि खाण खातं आलेलं आहे। आशिष शेलार हे माहिती व तंत्रज्ञान मंत्री असतील। तर राज्यमंत्र्यांना कोणती खाती ते पाहूया। माधुरी मिसाळ यांच्याकडे सामाजिक न्याय, अल्पसंख्याक खातं राज्य, आशिष जयस्वाल यांच्याकडे अर्थ नियोजन राज्य, मेघना बोर्डीकर यांच्याकडे आरोग्य राज्य खातं देण्यात आलेलं आहे। तर इंद्रनील नाईक यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण राज्य खातं देण्यात आलेलं आहे। योगेश कदम यांच्याकडे गृह हे राज्य खातं देण्यात आलेलं आहे। पंकज भोयर यांच्याकडे गृहनिर्माण राज्य हे खातं देण्यात आलेलं आहे। मला अपेक्षा होती, कारण की समाजाचं काम करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। हे खातं जेवढं आव्हानात्मक आहे ते दुसरे खाते नाहीत, म्हणून आव्हान स्वीकारण्याची सवय असल्यामुळं मी खातं मागून साहेबांकडून घेतलेलं आहे। निश्चित यामध्ये मी बदल करेन, चांगलं काम करायचा प्रयत्न करेन आणि आता शिंदे साहेब जसे फिरत होते तशी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर पिंजून काढेल एवढं मात्र निश्चित आहे। संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार आहे, कारण की त्याच्यात त्याची चिंता नाही आहे, पालकमंत्री मी राहणार आहे। परंतु बरोबरीला हे मोठं खातं असल्यामुळं आता जास्त लक्ष महाराष्ट्राकडे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी मृद व जलसंधारण खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे। मला अतिशय आनंद आहे की मागील 1 वर्षापासून मी या खात्याची जबाबदारी सांभाळत होतो आणि परत आता उर्वरित राहिलेलं काम या ठिकाणी करण्यासाठी मला संधी मिळालेली आहे आणि या संधीच्या माध्यमातून चांगलं काम करून दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझा राहणार आहे।